सर्वांना नमस्कार। महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण ज्ञानदीप क्लासेस अंबड या यूट्यूब चॅनलवरून स्पर्धा परीक्षेच्या गणिताची एक व्हिडिओ सिरीज अपलोड करणार आहोत। आता या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचं गणित कव्हर करणार आहे, ज्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा जशी की समजा आता TETची एक्झाम आलेली आहे, कोणत्याही प्रकारची भरती असेल अथवा कुठल्याही स्टाफ सिलेक्शन असेल, अशा कोणत्याही स्पर्धा परीक्षा ज्याला गणित हा विषय येणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना ही व्हिडिओ सिरीज उपयुक्त असेल। त्यामुळे या चॅनलला आता सबस्क्राइब करा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची माहिती मिळत राहील। तर चला आपण सुरुवात करू। आजचं पहिलं प्रकरण संख्या आणि संख्या पद्धती किंवा संख्याचे प्रकार। तर विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचे हे सर्व प्रकार आहेत। बरेच विद्यार्थी संख्यांच्या प्रकारामध्ये कन्फ्यूज असतात। बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, सम, विषम, मूळ संख्या या सगळ्या संख्यांमध्ये कन्फ्युजन होतं आणि त्यामुळं हा जो बेसिक अभ्यास आहे अंकगणिताचा हा आपण सुरुवात करूया। या सर्व संख्यांच्या व्याख्या, गुणधर्म, प्रकार हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण हा अत्यंत उपयुक्त असणार आहे। इथून तुमच्या अभ्यासाची गणिताची खरी सुरुवात होते, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा। चला, पहिला जो प्रकार आहे नैसर्गिक संख्या। संख्यांचा जो पहिला प्रकार आहे ज्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो, इंग्रजीमध्ये याला आपण नॅचरल नंबर्स असे म्हणतो। कॅपिटल N अक्षराने याला दाखवलं जातं। मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर 1, 2, 3, 4 अशा प्रकारे 5 अशा प्रकारे ज्या संख्या मोजण्यासाठी वापरल्या जातात, लक्षात घ्या, या सर्व मोज संख्यांनाच आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो। मोज संख्या ज्या संख्यांना वस्तूंना, व्यक्तींना मोजण्यासाठी वापरतो त्यांनाच आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो। तर लक्षात घ्या, नैसर्गिक संख्या आता वस्तू मोजताना आपण कधी मोजतो का 0, 1, 2, 3, 4 असं मोजतो का? नाही। किंवा असं मोजतो का आपण 1, 1.1, 1.2, 1.3 असं नाही मोजत। किंवा 1, 1/1, 1/2, 1/3 असं मोजतो का? नाही। तर केव्हाही आपण कुठलाही संच मोजताना 1, 2, 3, 4, 5 असं मोजतो। म्हणून या मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या आहेत, ही याची व्याख्या लक्षात ठेवा। मग आता याची वैशिष्ट्य काय, तर 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे। 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे। नैसर्गिक संख्यांचा संच हा अनंत आहे, अनंत आहे। म्हणजे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही। या ठिकाणी टिंबटिंब याचा अर्थ हा संच कंटिन्युअस पुढं जात राहणारे, आपण शेवटची नैसर्गिक संख्या, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही, हे लक्षात घ्या। त्यानंतर समजा आता या ठिकाणी पहा 3, 4 या दोन संख्या बघा, किंवा 9, 10 या दोन संख्या पहा, अथवा 17, 18 या दोन संख्या बघा। आता एकानंतर एक येणाऱ्या दोन संख्यांना आपण शब्द वापरत असतो क्रमवार, क्रमवार अथवा क्रमागत नैसर्गिक संख्याला म्हणतो आपण क्रमवार किंवा क्रमागत नैसर्गिक संख्या म्हणायचंय। मग या क्रमवार किंवा क्रमागत नैसर्गिक संख्यांमधला फरक जो असतो याच्यावर प्रश्न विचारले जातात। नैसर्गिक क्रमवार किंवा क्रमागत नैसर्गिक संख्या, नैसर्गिक समसंख्या, नैसर्गिक विषम संख्या यांच्यावर प्रश्न असतात, त्यामुळे यांच्यातला फरक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांमधला जो फरक असतो तो 1 असतो। बघा, आता मोठ्या संख्येतून लहान अगोदरची नैसर्गिक संख्या वजा करायची असते। या ठिकाणी 18 मधून 17 गेले म्हणजे उरला 1। त्यानंतर पहा, आपण दुसरी जी जोडी क्रमवार संख्यांची घेतली, यामध्ये 10 मधून 9 वजा केला म्हणजे 1 उरला, किंवा 4 मधून 3 वजा केला तरी 1च उरला। म्हणजे क्रमवार अथवा क्रमागत नैसर्गिक संख्यांमध्ये जो फरक असतो तो 1 असतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आपला दुसरा जो संच आहे, दुसरा जो प्रकार आहे संख्यांचा, तो आहे पूर्ण संख्या, ज्याला इंग्रजीमध्ये आपण होल नंबर्स म्हणतो। कॅपिटल W या अक्षराने याला दाखवलं जातं। इंग्रजीत जे नाव आहे त्याच्या आद्याक्षराने याला रिप्रेझेंट करतात, दाखवतात। आता पूर्ण संख्याची व्याख्या काय आहे, तर 0
व सर्व नैसर्गिक संख्या, शून्य व सर्व नैसर्गिक संख्या यांचा समूह म्हणजे पूर्ण संख्या। शून्य व सर्व नैसर्गिक संख्या यांचा काय समूह, यांचा संच म्हणजे संच म्हणा अथवा समूह म्हणा, तर यांचा समूह अथवा संच याला आपण पूर्ण संख्या असे म्हणतो। मग आता हा संच लिहिला तर कसा आहे, 0 1 2 3 4 5 आणि या पद्धतीनं अनंतपर्यंत। मग आपल्याला या दोन संचांमधला काय फरक लक्षात यायला लागला या संचामध्ये आणि या संचामध्ये, तर पूर्ण संख्या या संचात आपल्याला 0 ही संख्या ॲडव्हान्स मिळते, एक्स्ट्रा आहे। 0 ही शून्याचा समावेश या संचामध्ये होतो, शून्याचा समावेश या संचात होत नाही। मग 0 आणि इतर नैसर्गिक संख्या, सर्व नैसर्गिक संख्या यांना मिळून आपल्याला पूर्ण संख्या असे म्हणतात। मग आता असं जर प्रश्न विचारला पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या यांच्यात काय फरक आहे, तर 0 हा याचा फरक आहे। बरं, आता यांच्या वैशिष्ट्यामध्ये काय, तर 0 ही चिन्ह विरहित संख्या आहे, 0 ही धनही नाही आणि ऋणही नाही, याला कोणतंच चिन्ह नसतं। बाकी 0 वगळता इतर पूर्ण संख्या धन आहेत, यांना आपण धन संख्या असे म्हणतो, या धन संख्या आहे आणि 0 हे चिन्ह विरहित आहे। बरं, सर्वात लहान पूर्ण संख्या जर म्हटलं तर 0च आहे, सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे, पण सर्वात लहान धनपूर्ण संख्या जर विचारलं तर ती 1 आहे। धनपूर्ण संख्या काय असणार आहे, 1 असणार आहे। आता जसं क्रमवार किंवा क्रमागत संख्या या ठिकाणी आपण शिकलो तेच इथं असणार आहे। क्रमवार अथवा क्रमागत म्हणजे एकानंतर एक येणारी संख्या, 11 नंतर येणारी संख्या 12 या क्रमवार किंवा क्रमागत पूर्ण संख्या आहेत। मग यांच्यात सुद्धा फरक 1चाच आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। पूर्ण संख्यांचा जो संच आहे हा पण अनंत संच आहे, म्हणजे आपल्याला सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकणार नाही। तर हे आहेत दोन प्रकार आपण बघितले। चला पुढचा जो प्रकार आहे आता पूर्णांक संख्या, ज्याला इंग्रजीमध्ये आपण इंटिजर्स असे म्हणतो, इंटिजर्स, आणि त्याला आय ने किंवा कॅपिटल झेड या अक्षराने रिप्रेझेंट करतात, दाखवतात। ओके, आय ने दाखवतात अथवा कॅपिटल झेड ने दाखवलं जातं। तर पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर सर्व धनसंख्या, सर्व ऋण संख्या व 0 यांचा समूह, सर्व धनसंख्या, सर्व ऋण संख्या व 0 यांचा समूह म्हणजे पूर्णांक संख्या आहे। लक्षात घ्या, पूर्णांक संख्या म्हणजे काय, धन ऋण आणि 0 यांचा समूह, यांचा संच म्हणजेच पूर्णांक संख्या। मग आता पूर्णांक संख्या कशा लिहिल्या जातील, तर पूर्णांक संख्या या दोन्ही दिशांनी, दोन्ही बाजूंना अमर्याद असतात, अनंत असतात। या ठिकाणी ऋण 3 या चिन्हाला आपण ऋण चिन्ह असं म्हणतो, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0 1 2 3 आणि अशा प्रकारे इकडचा संच अनंत असणार आहे। मग आता पूर्णांक संख्यांसाठी आपल्याला संख्या रेषा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, संख्या रेषेचे नियमही समजून घेणं आवश्यक आहे। तर इथं जर मधोमध आपण 0 घेतलं, 0ला आपण उगमस्थान अथवा आरंभ बिंदू असं म्हणतो, या ठिकाणी आरंभस्थान म्हणा। आता 0ला आपण ओ या अक्षराने दाखवतो आणि ओ ला आपण ओरिजिन म्हणजे आरंभ बिंदू असं म्हणतो। आता 0च्या संख्या रेषेवर 0च्या उजवीकडे धनसंख्या असतात, सारख्या अंतरावर या संख्या दाखवल्या जातात, ज्याला आपण एकक अंतर असं म्हणतो। या समान घेतलेल्या अंतराला एकक अंतर असे म्हणतात। 0च्या उजवीकडे धनसंख्या आणि 0च्या डावीकडे ऋणसंख्या असतात। कोणत्या संख्या असतात, ऋण संख्या डावीकडे आणि उजवीकडे धनसंख्या। तर संख्या रेषेचा नियम लक्षात घेताना सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाचा नियम हा लक्षात ठेवायचा आहे। संख्यांची तुलना करत असताना हा नियम तुम्हाला अतिशय उपयोगाला येणार आहे की उजवीकडील संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते। संख्या रेषेवरील कोणत्याही संख्या रेषेवरील उजवीकडील संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते। आता 3 ही संख्या आहे, तर ती तिच्या डावीकडे असणाऱ्या सर्व संख्यांपेक्षा कशी आहे, मोठी आहे। 3 ही संख्या 1 पेक्षा मोठी आहे, 3 ही संख्या 2 पेक्षा पण मोठी आहे, 3 ही संख्या -1 पेक्षा मोठी आहे, 3 ही संख्या ऋण 4 पेक्षा मोठी आहे। तर या सर्व संख्यांपेक्षा 3 ही मोठी आहे, कारण 3 ही यांच्या
उजव्या बाजूला आलेली आहे। हा नियम या ठिकाणी तुलना करताना आपल्याला उपयोगाला येत असतो, हे लक्षात ठेवा। आता ऋण संख्यांसाठीचा नियम लक्षात ठेवा। ऋण संख्यांसाठी पण हाच नियम लागू होतो। ऋण संख्यांमध्ये जी उजव्या बाजूला आहे ती मोठी आहे। आता ऋण 1 आणि ऋण 2 यांना जर आपण तुलना केलं तर तुम्हाला पाहायचंय संख्या रेषेवर यांचं लोकेशन काय आहे। संख्या रेषेवर ऋण 1 ही उजव्या बाजूला आहे आणि ऋण 2 ही डावीकडे आहे, म्हणून या ठिकाणी ऋण 1 ही ऋण 2 पेक्षा मोठी आहे, म्हणजेच ऋण 2 ही ऋण 1 पेक्षा लहान संख्या आहे। मग ऋण 1 ही सर्वात मोठी। आता या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आपल्याला, ऋण 1 ही सर्वात मोठी काय आहे, सर्वात मोठी ऋण संख्या आहे, सर्वात मोठी ऋण संख्या आहे। लक्षात ठेवा, ऋण संख्यांमध्ये ऋण 1 ही सर्वात मोठी आहे आणि ऋण संख्या जेवढी लहान असेल तेवढी मोठी असते आणि जेवढी मोठी असेल तेवढी लहान असते। या ठिकाणी लक्षात घ्या, ऋण 1000 घेतली आपण, त्यानंतर ऋण इथे 3 घेतले आणि ऋण 5 घेतले, तर याचा क्रमसंबंध लिहिताना आपल्याला काय करायचंय, ऋण 1000 ही डावीकडे आहे, मग ही लहान आहे कोणापेक्षा, ऋण 5 पेक्षा, आणि ऋण 5 लहान आहे कोणापेक्षा, ऋण 3 पेक्षा। तर हे लक्षात ठेवायचंय, ऋण 1 ही सर्वात मोठी ऋण संख्या आहे, 0 ही चिन्हविरहित संख्या आहे, हे आपण बघितलंय। बर, सर्वात मोठी धनसंख्या, धनपूर्णांक संख्या म्हटलं तर 1, सर्वात लहान धनपूर्ण संख्या, मोठी नाही, सर्वात लहान धनपूर्ण संख्या म्हटलं तर 1, सर्वात लहान धन आहे हा, आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या किंवा सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येणार नाही। सर्वात मोठी म्हणलं तर या दिशेनं जाणारी ती धन असणारे, सर्वात लहान पूर्णांक संख्या म्हटलं ती डावीकडे येणारे। मग आपण सर्वात शेवटची धनसंख्या सांगू शकत नाही आणि सर्वात म्हणजे उजवीकडील किंवा डावीकडील कोणतीच सर्वात शेवटची धनसंख्या किंवा सर्वात शेवटची ऋण संख्या कोणतीच सांगता येणार नाही, म्हणून हा संच दोन्ही दिशांनी अनंत आहे। लक्षात आले का? तर हा जो बेसिक नियम आहे तुम्हाला हा खूप मदत करणार आहे की ऋण संख्या म्हणजे संख्या रेषेचा बेसिक नियम कोणता आपण शिकलो की उजवीकडील प्रत्येक संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते। चला, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शिकायचे परिमेय संख्या। आता बघा, परिमेय संख्याला इंग्रजीमध्ये रॅशनल नंबर्स असे म्हणतात, पण याला कॅपिटल आर ने दाखवत नाही, तर याला क्यू या अक्षराने दाखवतात, कॅपिटल क्यू ने। का? कारण आर ला आपण वास्तव संख्येला आर ने दाखवतो, तर परिमेय संख्येला क्यू या अक्षराने दाखवलं जातं। मग कशाला म्हणायचे परिमेय संख्या, तर जर पी व क्यू ह्या पूर्णांक असतील, बघा व्याख्या काय, जर पी व क्यू या काय, पी व क्यू या पूर्णांक संख्या असतील आणि या पूर्णांक असून क्यू बरोबर नाही 0 असेल, म्हणजे क्यू ची किंमत 0 नसेल, याचा अर्थ क्यू हे शून्यत्तर असेल, 0 वगळता धन किंवा ऋण असेल, क्यू बरोबर नाही 0 असेल तर या ठिकाणी पी छेद क्यू या संख्येला परिमेय संख्या म्हणतात, या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात, ही त्याची व्याख्या झाली। लक्षात घ्या, जर पी व क्यू या पूर्णांक आहेत आणि क्यू बरोबर नाही 0 आहे, तर पी छेद क्यू ही संख्या म्हणजे परिमेय संख्या असते, ही परिमेय संख्येची व्याख्या आहे। उदाहरण म्हणून समजून घेऊ, बघा आता या ठिकाणी पी व क्यू पूर्णांक असेल तर पूर्णांकामध्ये 3 प्रकारच्या संख्या आहेत, धन आहे, ऋण आहे, 0, याचा समावेश कशामध्ये होतो, पूर्णांक संख्यामध्ये। मग आपल्याला सांगितलं पी व क्यू ची किंमत एक तर धन असू शकते, ऋण किंवा 0 असू शकते पहिल्या वाक्यानुसार, पण दुसऱ्या वाक्यात सुरुवातीला सांगितलंय जर क्यू ची किंमत 0 नसेल तर, म्हणजे याचा अर्थ क्यू ही 0 घेता येणार नाही, 0 सोडून क्यूला आपल्याला धन किंवा ऋणच ठेवावं लागेल आणि पी ची किंमत मात्र 0 धन ऋण कोणती चालणार आहे। मग असं जर असेल तर पी छेद क्यू या मांडणीला परिमेय संख्या असे म्हणतात। उदाहरण जर घेतलं आपण तर या ठिकाणी 3/7, बघा 3 ही धनसंख्या आहे, 7 ही धनसंख्या आहे, पी ची किंमत आणि क्यू ची किंमत दोन्ही इथं धन घेतल्यात, इथं ऋण 5/11, इथं पी ची किंमत ऋण आहे, क्यू ची किंमत धन आहे। बरं 0/9 ही सुद्धा चालते, पण 12
छेदामध्ये शून्य हे चालणार नाही, कारण इथं सांगितलेलं काय हे ध्यानात घ्या. क्यू बरोबर नाही शून्य. छेदामधली संख्या शून्य चालणार नाही, कारण शून्याने आपण कोणत्याही संख्येला भागू शकत नाही, म्हणून ही परिमेय संख्या होणार नाही. या ठिकाणी लक्षात घ्या. तर परिमेय संख्येची जी व्याख्या आहे की पी व क्यू या काय पाहिजे आपल्याला पूर्णांक, पण क्यू ही शून्यत्तर पूर्णांक असली पाहिजे, म्हणजे शून्य नसली पाहिजे. शून्य वगळता धन किंवा ऋण पूर्णांक संख्या घेऊन आपल्याला क्यूची किंमत त्या ठिकाणी मांडावं लागणार आहे. त्यानंतर इथे ऋण 13 छेद ऋण 17 याला जर असं लिहिलं असेल तर मग ही काय होईल, एका अर्थानं ही धनपरिमेय संख्याचे, कारण ऋण संख्येला ऋण संख्येनं भाग दिला म्हणजे भागाकार धनसंख्याच येत असतो. 13/17 हा त्याचा भागाकार येणार आहे. तर परिमेय संख्या म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल. आता परिमेय संख्येला आपण गणितामध्ये अजून एक शब्द वापरतो, त्याला म्हणतो आपण अपूर्णांक. या अपूर्णांक म्हणजे परिमेय संख्येत असतात, याला आपण शब्द पुढं समजून घेणार आहोत, अपूर्णांक. पण अपूर्णांक याचा अर्थ थोडा वेगळा आहे. जी वस्तू पूर्ण नाही तिला दाखवण्यासाठी आपण अपूर्णांकाचा उपयोग करतो, पण या परिमेय संख्या ही एका अर्थानं अपूर्णांक म्हणजे अपूर्णांक संख्याच असतात. तर ठीक आहे, चला आता प्रत्येक पूर्णांक संख्या, आता याची जी गुणधर्म आहे, तर प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असते. उदाहरणार्थ समजा घ्या 3. आता 3 ही सुद्धा काय, ही 3 ही अगोदर पूर्णांक संख्या आहे. 3 ही पूर्णांक संख्या म्हणजे ही फक्त धनसंख्या आहे, हिला छेद नाहीये. मग 3 ही जर पूर्णांक संख्या आहे तर ही परिमेय सुद्धा आहे. मग परिमेय आहे तर आपल्याला काय करावं लागेल, त्या संख्येला पी छेद क्यू रूपामध्ये लिहावं लागेल. मग या संख्येला पी छेद क्यू रूपात लिहायचं तर प्रत्येक संख्येला छेद दिला नाही म्हणजे काय असतो, छेद 1 असतो. म्हणून 3 बरोबर 3/1 हे त्याचं उत्तर आहे. बर, अजून दुसरं रूप जर लिहायचं तर 6/2 लिहिता येईल. 6/2, 9/3 लिहिता येईल. त्यानंतर 12/4 लिहिता येईल. बघा या सर्व किमती ज्या आहे, 3/1 म्हणजे 3 आहे, 6/2 म्हणजे 3 आहे, 9/3 ची किंमत सुद्धा 3च आहे. म्हणजे प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते, हे ध्यानात ठेवा. प्रत्येक पूर्णांक. आतापर्यंत आपण काय काय शिकलो, आतापर्यंत आपण शिकलो नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या, होल नंबर्स पूर्ण संख्या, त्यानंतर इंटिजर्स पूर्णांक संख्या आणि क्यू म्हणजे परिमेय संख्या. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय की नैसर्गिक संख्या हा संच जो आहे कुणाचा घटक आहे, याला चा घटक असणे, या चिन्हाला चा घटक असणे असं म्हणतात. नैसर्गिक संख्या हा पूर्ण संख्येचा घटक आहे, जशाला तसा हा पूर्ण संख्यांमध्ये येतो. त्यानंतर पूर्ण संख्यांचा संच हा पूर्णांकाचा घटक आहे आणि पूर्णांक संख्याचा संच हा परिमेय संख्येचा घटक आहे, हे ध्यानात ठेवायचे तुम्हाला. चला आता परिमेय संख्यांचे काही गुणधर्म आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. परिमेय संख्यांचे जे गुणधर्म आहेत यावरही परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बऱ्याच पुस्तकांमध्ये हे गुणधर्म दिलेले नसतात अथवा मुलांना ती माहिती नसतात किंवा आपण याच्याकडं चांगलं व्यवस्थित लक्ष देऊन याला करत नाही आणि त्यामुळे काय होतं की यावर प्रश्न जर आले तर ते तुम्हाला याचं योग्य उत्तर मग सांगता येणार नाही किंवा चुकू शकतं. तर पहिला आता या ठिकाणी जर गुणधर्म दिलेला आहे बघा, ए बी व सी या परिमेय संख्या असतील, ए बी सी या काय असतील परिमेय संख्या असतील तर हे गुणधर्म आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. बघा आता पहिला जो आहे क्रमनिरपेक्षता गुणधर्म, याला क्रमनिरपेक्षता हे नाव दिले. क्रमनिरपेक्ष याचा अर्थ असा की क्रमाचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही, म्हणून या गुणधर्माला क्रमनिरपेक्षता गुणधर्म दिला. आणि हे कशाचे गुणधर्म आहे तर हे बेरीज आणि गुणाकारासाठीचे गुणधर्म आहे. परिमेय संख्यांचे 2च क्रियांसाठीचे गुणधर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, एक बेरीज आणि दुसरा आहे गुणाकार. वजाबाकी आणि भागाकारासाठीचे गुणधर्म त्या ठिकाणी नाहीत. तर क्रमनिरपेक्षता गुणधर्म काय सांगतो, ए अधिक बी बरोबर बी अधिक ए. म्हणजे काय, जर ए व बी या कोणत्याही दोन परिमेय संख्या असतील, कोणत्या संख्या असतील परिमेय संख्या असतील,
ए बी ओ सी इथं आपण सुरुवातीला सांगितलं ना, ए बी ओ सी या कोणत्याही परिमेय संख्या असतील, कोणत्याही घ्या, तर मग त्या कोणत्याही दोन परिमेय संख्यांची बेरीज परिमेय संख्याच येते. उदाहरणार्थ बघा, आता या ठिकाणी काय 3 + 2 याची बेरीज केली तर उत्तर आलं 5. मग याला क्रम बदलून जर केलं तर 2 + 3 बरोबर उत्तर काय आलं 5. म्हणजे आपल्याला काय लिहायचं या ठिकाणी 3 + 2 बरोबर 2 + 3. म्हणजे ही बेरीज क्रम बदलून जरी केली तरी यावर काहीही परिणाम होणार नाही. म्हणून या गुणधर्माला क्रमनिरपेक्षता गुणधर्म असं नाव दिलंय. तर हा बेरजेसाठीचा होता. त्याच पद्धतीनं हा गुणाकारासाठी सुद्धा आहे. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार क्रम बदलून केला तर गुणाकार तेवढाच येणार आहे. म्हणून या ठिकाणी बघा 3 × 2 बरोबर 2 × 3. पण आता इथं आपल्याला संख्यांमध्ये न देता हे चल वापरून दिलेले आहेत, कारण या ठिकाणी कोणत्याही संख्या असू शकतात. म्हणून संख्या न घेता चल घेतलेले आहे. सर्व परिमेय संख्यांसाठी हे गुणधर्म लागू होतात. त्यामुळे या ठिकाणी चल वापरून हे नियम आपल्याला दिलेले आहेत. आता ध्यानात घ्या, कोणतेही नियम हे आपल्याला संख्यांमध्ये दिलेले नसतात, ते चल वापरून यासाठी दिलेले असतात की ते कोणत्याही संख्यांसाठी लागू होतात. तर या ठिकाणी क्रमनिरपेक्षता गुणधर्म तुमच्या लक्षात आला असेल की कोणत्याही दोन परिमेय संख्यांची बेरीज किंवा गुणाकार कोणत्याही क्रमाने केला तर तेवढाच येतो. हे आपण या ठिकाणी या पहिल्या गुणधर्मामध्ये शिकलो. नंबर 2. आता दुसरा जो गुणधर्म आहे साहचर्य, त्याला इंग्रजीमध्ये असोसिएटिव्ह असं म्हणतात, त्याला असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, साहचर्य गुणधर्म. साहचर्य गुणधर्म जो आहे तर या ठिकाणी साहचर्य गुणधर्म काय की ए बी व सी या कोणत्याही 3 संख्या जर असतील, ए बी व सी या कोणत्याही 3 संख्या असतील तर ए + बी यांची बेरीज पहिल्या 2 संख्याच्या बेरजेमध्ये तिसरी मिळवली याचा अर्थ, किंवा शेवटच्या 2 संख्यांमध्ये पहिली मिळवली तर उत्तर सारखंच येतं. बघा, आता आपण या ठिकाणी ए ची किंमत घेऊया. ए बरोबर घेऊ समजा 2, बी बरोबर 3 आणि सी बरोबर बी बरोबर 3 घ्यायचं आहे आणि सी बरोबर 4. मग आपल्याला ए + बी अधिक सी, तर या ठिकाणी काय होतं, ए ची किंमत किती मला सांगा, 2 + 3 अधिक सी म्हणजे किती आहे तर सी म्हणजे 4 आहे. 2 + 3 किती झाले, 5 + 4 9. 5 + 4 बरोबर 9. म्हणजे याची किंमत काय निघाली, 9 निघाली. आता आपल्याला हा क्रम बदलायचा आहे. आपण काय केलं, सुरुवातीला पहिल्या 2 संख्यांची बेरीज केली, त्यामध्ये तिसरी संख्या मिळवली तर उत्तर 9 आलेलं आहे. आता या ठिकाणी काय होतंय बघूया. आता आपल्याला करायचंय पहिली संख्या तशीच ठेवा आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज करून ती पहिल्यामध्ये मिळवायची. तर पहिली संख्या आपली 2 आहे, 2 अधिक इथं दुसरी संख्या 3 आणि नंतरची तिसरी 4. आता या ठिकाणी पहा 2 जशाल तसे राहतील. 3 + 4 म्हणजे 7. 7 + 2 बरोबर 9. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय बघायला मिळतंय तर ए + बी यांची बेरीज पहिल्या 2 संख्यांची बेरीज तिसऱ्यात मिळवली, किंवा पहिल्या संख्येला दुसऱ्या व तिसऱ्या संख्येच्या बेरजेत मिळवलं तर गुणाकार बेरीज त्या ठिकाणी सारखीच येते. म्हणून हा बेरजेसाठीचा साहचर्य गुणधर्म आहे. त्याच पद्धतीनं तो गुणाकारासाठी सुद्धा आहे. गुणाकारासाठी गुणधर्म आपल्याला दिला ए × बी × सी. 2 संख्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकाराने, दुसऱ्या व तिसऱ्या संख्येच्या गुणाकाराने पहिल्या संख्येला गुणलं, किंवा पहिल्या 2 संख्यांच्या गुणाकाराने दुसऱ्याला गुणलं तर गुणाकार सारखाच येतो. याला आपण त्याच उदाहरणावरून समजून घेऊ. बघा, अगोदर आपण ए ची किंमत 2, बी ची 3 आणि सी ची 4 घेतलेली आहे. तर ए × बी × सी याची आपण किंमत काढूया × सी. तर ए च्या ठिकाणी आपल्याला 2 ठेवायचे, बी च्या जागेवर 3 आणि सी च्या जागेवर 4 ठेवणार आहे आपण. मग 2 × 3 × 4 म्हणजे 12, 12 × 2 म्हणजे 24. म्हणजे या ठिकाणी याची जी किंमत निघालेली या मांडणीची, या पदावलीची किंमत 24 आहे. आता पलीकडची जी पदावली आहे यामध्ये पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार अगोदर करायचा आहे आणि नंतर त्याला सी न गुणायचं आहे. मग 2 × ए × बी म्हणजे आता ए ची किंमत 2 आहे, बी ची किंमत 3, 2 × 3 × 4
तर 2 गुणिले 3 म्हणजे 6 गुणिले 4 साइन चौक 24 हे त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. तर हा आहे साहचर्य गुणधर्म. कशासाठी आहे? तर बेरीज आणि गुणाकारासाठी. कोणाचा? परिमेय संख्यांचा साहचर्य गुणधर्म बेरीज व गुणाकारासाठीचा. चला त्यानंतर बेरीज अविकारक आणि गुणाकार अविकारक. आलं लक्षात? तर याला आपण आयडेंटिटी म्हणूया. बेरीज अविकारक याचा अर्थ या ठिकाणी पहा ए अधिक 0 काय दाखवलं? ए अधिक 0 बरोबर 0 अधिक ए बरोबर उत्तर काय दिसायलंय? ए दिसायलंय. याचा अर्थ काय आहे? ए ही कोणतीही संख्या आहे. समजा तुम्हाला 5 आवडती तर 5 घ्या. 5 अधिक 0 बरोबर 0 अधिक 5 बरोबर उत्तर आहे 5. कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवले किंवा शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवली तर उत्तर तीच संख्या येत असती. या गुणधर्माला आपण बेरीज अविकारक असे म्हणतो. कोणत्याही संख्येत 0 मिळवले किंवा शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवली तर बेरीज तीच संख्या येत असते. याला परिमेय संख्येचा बेरीज अविकारक गुणधर्म असे म्हणतात. त्यानंतर इथं पहा 7 गुणिले 1. आता ही इथे ए गुणिले 1 बरोबर 1 गुणिले ए हा जो नियम दिला पहा ए गुणिले 1 बरोबर 1 गुणिले ए बरोबर काय होईल? बरोबर आहे ए. मग इथं काय तर कोणत्याही संख्येने 1 ला गुणलं किंवा 1 ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर गुणाकार तीच संख्या येणार आहे. 100 गुणिले 1 करा किंवा 1 गुणिले 100 करा तर उत्तर काय येणार आहे? 100च येणार आहे. आणि हा गुणाकार अविकारक गुणधर्म आहे आणि हा बेरीज अविकारक गुणधर्म आहे. हा बेरजेसाठी कोणत्याही संख्येत 0 मिळवल्यास उत्तर तीच संख्या भेटते आणि कोणत्याही संख्येला 1 न गुणल्यास उत्तर तीच संख्या येत असते. म्हणून या गुणधर्माला अविकारक गुणधर्म असे म्हटलेलं आहे. त्याच्यात काहीच परिणाम होत नाही, तसंच राहतं म्हणून अविकारक. त्यानंतर व्यस्त. आता बेरीज व्यस्त. आता बघा बेरीज व्यस्त हा जो गुणधर्म आहे ए अधिक वजा ए. आता बघा लक्षात घ्या ए अधिक वजा ए. ए अधिक वजा ए मग यामध्ये काय आहे तर ए ची विरुद्ध संख्या. कोणत्याही संख्येला 2 चिन्ह असतं म्हणजे कोणत्याही संख्येला दोन्हीपैकी 1 चिन्ह असतं. जसं की समजा 7 ही वजा 7 आहे आणि ही अधिक 7 आहे. मग आता या संख्येला चिन्ह आपण धन ही धन संख्या आहे ही ऋण संख्या आहे. याला आपण अधिक संख्या म्हणजे अधिक 7 म्हणतो, याला वजा 7 म्हणतो. या परस्परांच्या विरुद्ध संख्या त्यांना परस्परांच्या काय म्हणतो आपण? विरुद्ध संख्या असे म्हणतो. या परस्परांच्या विरुद्ध संख्या. मग कोणत्याही परस्पर विरुद्ध संख्यांची बेरीज एका संख्येचं वेगवेगळे चिन्ह घेऊन मांडणी केली की विरुद्ध संख्या भेटतात. मग कोणत्याही परस्पर विरुद्ध संख्यांची बेरीज 0 असते. आता समजा आपण घेतलं अधिक 20 घ्या मग त्याची विरुद्ध संख्या वजा 20 यांची बेरीज करा किंवा वजा की करा तर उत्तर आपल्याला 0च येणार आहे. मग याला बेरीज व्यस्त गुणधर्म असं म्हणतात. कोणत्याही 2 विरुद्ध संख्यांची बेरीज ही 0 असते. या गुणधर्माला बेरीज व्यस्त असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा अधिक 9 आणि अधिक वजा 9 बरोबर उत्तर येणे 0 किंवा वजा 9 अधिक 9 अशी मांडणी जरी असती तरी उत्तर 0च येतं. याला आपण बेरीज व्यस्त गुणधर्म असे म्हणतो. त्यानंतर पहा ए गुणिले 1/ए. बघा ए गुणिले 1/ए बरोबर 1 म्हणजे याला गुणाकार व्यस्त म्हणायचे. पहा 3 ही संख्या आहे तर 3 ला आपण आताच बघितलं कोणतीही पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. 3 ला आपण परिमेयमध्ये जर लिहायचं तर 3 ला लिहावं लागेल 3/1 हे परिमेय रूप झालं. मग याची याची किंमत तर सारखीच आहे सध्या तरी, पण 3 असं जर लिहिलं तर त्याचा अर्थ आहे 3/1. मग याची गुणाकार व्यस्तता अंश आणि छेद यांची जागा बदलल्यास जी संख्या मिळते नवीन. पहा आता बघा 3 म्हणजेच काय आहे? 3 म्हणजेच 3/1 आहे. 3 म्हणजेच 3/1 आहे. मग हा बनला पूर्णांक किंवा परिमेय संख्या. मग या पूर्णांकामध्ये अथवा परिमेय संख्येमध्ये अंश व छेद यांची जागा बदलल्यास आपल्याला कोणती संख्या मिळणार आहे तर ती मिळणार आहे 1/3. मग 3/1 ची गुणाकार व्यस्त संख्या 1/3 आहे. बरं अपूर्णांक जर आपण घेतला तुम्हाला अधिक चांगलं कळणार आहे 5/7 घ्या तर हा अंश आहे
हा छेद आहे 5/7. मग अंश आणि छेद यांची जागा बदलून जी संख्या मिळते, आता पहा, अंशाला छेदामध्ये ठेवा आणि छेदाला अंशात घ्या, तर अशा वेळी 7/5 मिळेल. मग या दोन परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. कोणत्या आहेत? गुणाकार व्यस्त संख्या आहेत. आणि लक्षात ठेवायचं हा नियम आहे की गुणाकार व्यस्त संख्यांचा गुणाकार व्यस्त संख्यांचा गुणाकार हा नेहमी 1 येत असतो. कारण 5ने 5ला भाग जाईल, उत्तर 1. 7ने 7ला भाग जाईल, 1. 1 गुणिले 1 बरोबर 1. गुणाकार व्यस्त संख्यांची बेरीज 0 येते. बेरीज व्यस्त संख्यांची बेरीज 0 येत असते. बेरीज व्यस्त म्हणजे वेगळे चिन्ह असणाऱ्या एकच संख्या. एका संख्येला चिन्ह वेगवेगळं आलंय, +4 आणि -4. तर ह्या विरुद्ध संख्या, परस्पर विरुद्ध संख्यांची बेरीज ही 0 असते. याला दुसरा शब्द काय आहे? परस्पर विरुद्ध म्हणा अथवा बेरीज व्यस्त संख्या म्हणा. यांना बेरीज व्यस्त संख्या म्हणा. यांची बेरीज 0 असते. आणि गुणाकार व्यस्त संख्या ज्या आहेत त्यांचा गुणाकार 1 येतो. तर हे होते परिमेय संख्यांचे गुणधर्म. हे गुणधर्म परीक्षेला विचारले जाऊ शकतात. याला जरा व्यवस्थित समजावून घ्या. त्यानंतर आपल्याला परिमेय संख्यांचा क्रमसंबंध म्हणजे तुलना, याला आपल्याला शिकायचं आहे. समजा 2/3 ही एक परिमेय संख्या आहे आणि या ठिकाणी 11/7 ही एक परिमेय संख्या आहे. मग याच्यातली कोणती मोठी आहे कोणती लहान आहे? तर या प्रकारच्या चिन्हाला आपण लहान असे म्हणतो. असं जर चिन्ह काढलेलं असेल तर लहान असं म्हणतात. या चिन्हाला आपण मोठे असं म्हणतो. या चिन्हाला आपण बरोबर असं म्हणतो. आता कोणतं चिन्ह कधी वापरतात याच्यासाठी आपण 3 उदाहरणं घेऊया. या ठिकाणी पहा 20 आणि इकडे 25, बरोबर. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये इथे 30 आणि इथे 21 आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये इथे 25 आणि इथं पण 25 आहे. 25 आहे, 22 नाही 25 आहे. हां, चला. तर जेव्हा अशा प्रकारे संख्या लिहिलेल्या असतात आणि यांच्यामध्ये आपल्याला यापैकी योग्य चिन्ह ठेवायचं असतं, तर मग आपण त्यासाठी काय करतो लक्षात घ्या. तर पहिली संख्या, अलीकडची संख्या ही पलीकडच्या पेक्षा, ही संख्या या संख्येपेक्षा जर लहान असेल तर हे चिन्ह वापरायचं असतं. त्यानंतर अलीकडची संख्या ही संख्या इकडच्या संख्येपेक्षा मोठी असेल, पहा हे 30 मोठे 21 पेक्षा, तर हे चिन्ह वापरायचं असतं. दोन्ही संख्या जर समान असेल तर हे चिन्ह वापरायचं असतं. याला वाचताना आपण 20 लहान आहेत 25 असे वाचतो. याला वाचताना आपण 30 मोठे आहेत 21 असं वाचतो. याला वाचताना आपण 25 बरोबर 25 असे वाचतो. तर आता या ठिकाणी या 3 चिन्हांपैकी योग्य चिन्ह या ठिकाणी जर ठेवा असं सांगितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटू शकतं की ही संख्या मोठी आहे कारण याचा अंश आणि छेद मोठा आहे. तर असं होणार नाही. या ठिकाणी आपल्याला चेक करावं लागेल आणि चेक करताना त्याचा जो नियम आहे, यांच्यातील क्रमसंबंध ठरवताना अगोदर पहिल्या संख्येच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं असतं. मग 2 गुणिले 7 किती झाले? 14. त्यानंतर पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांचा गुणाकार 3 गुणिले 11 किती झाले? 30. मग अगोदर आलेला गुणाकार अलीकडून लिहा, नंतर आलेला गुणाकार पलीकडून लिहा. याच्यामध्ये योग्य चिन्ह ठेवा आत्ताच्या सारखं. तर 14 लहान आहे 33 पेक्षा, मग ही संख्या लहान आहे. ओके. पण आता या ठिकाणी पहा 2/3 आणि इथं जर आपण संख्या घेतली, या ठिकाणी संख्या घेतली आपण 10/13. मग इथं पहा अंश आणि छेद लहान मोठे आहेत. मग आता तिरकस गुणाकार करा. म्हणजे कसं करा? 13 गुणिले 2, 2 गुणिले 13 किती झाले? 26. आणि 3 गुणिले 10 म्हणजे किती झाले? 3 गुणिले 10 30. मग 26 कसे आहेत? 26 हे 30 पेक्षा लहान असत, म्हणून या ठिकाणी लहानचं चिन्ह येईल. नाही, इथे 2 गुणिले 13, हां 13 2 26 आणि 3 गुणिले 10 म्हणजे 30, बरोबर आहे. तर या ठिकाणी लहानचं चिन्ह येईल. मग जर समजा इथं जर अलीकडं 26च्या जागेवर 36 आले असते, ही संख्या याच्यापेक्षा मोठी, तर हे चिन्ह बदललं असतं, यातलं चिन्ह बदललं असतं. तर परिमेय संख्यांची तुलना अथवा क्रमसंबंध या पद्धतीनं केला जातो. आता आपल्याला शिकायचं अपरिमेय संख्या. हां, आता परिमेय संख्येच्या संदर्भात अजून एक व्याख्या केल्या जाते. परिमेय संख्येची दशांश मांडणी.
जी असते. उदाहरण समजा या ठिकाणी आपण 11 या संख्येला 2 ने भाग दिला तर उत्तर काय येते बघा. 2 पंच 10, इथं 5 आणि इथं पॉईंट दिला, मग उरला 1 तर 1चे 10 बनले. 2 पंच 10 म्हणजे 5.5. मग या मांडणीला दशांश संख्या असे म्हणतात. या दशांश अपूर्णांक अथवा दशांश संख्या असं आपण म्हणतो, दशांश अपूर्णांक. बर, आता ही दशांश अपूर्णांक ही एक प्रकारची परिमेय संख्या आहे. मग या परिमेय संख्येचे हे 2 प्रकार पडतात. पहा लक्षात घ्या, परिमेय संख्येमध्ये दशांश अपूर्णांकाचे 2 प्रकार आहेत. परिमेय संख्येत दशांश अपूर्णांकाचे 2 प्रकार. इथं 2 कोणकोणते प्रकार आहेत तर पहिला जो प्रकार आहे त्याचा, इथं काय झालंय, 11ला 2 न भाग दिला तर भाग संपलेला आहे. पॉईंट नंतर अंक पुन्हा पुन्हा आला नाही किंवा पुन्हा आला नाही, भाग कंटिन्युअस राहिला नाही, म्हणून दशांश अपूर्णांकाची ही खंडित मांडणी आहे. खंडित दशांश अपूर्णांक म्हणजे परिमेय संख्या. आणि अशी एखादी मांडणी असू शकते, उदाहरणार्थ समजा या ठिकाणी बघा 7ला 3 ने भाग देऊ आपण, तर 3 ने भाग दिला तर 3 दोन्ही काय येईल, 3 दोन्ही 6, उरला 1, पॉईंट दिला, 10 झाली. 3 त्रिक 9, पुन्हा उरला 1, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 अशा पद्धतीनं. किंवा तुम्हाला असंही समजून सांगतो तर 3 दोन्ही 6, या ठिकाणी 3 दोन्ही 6, उरला 1, 3 दोन्ही 6, 1 उरला. मग इथं 0.00 असतात. मग हा पॉईंट वर गेला, कुठे गेला, वरती, आणि खाली आले 0. मग 3 त्रिक काय होणार आहे, 9, उरला 1, मग पुन्हा 0 खाली आला, मग 3 त्रिक 9, परत बाकी 1, मग झाले 10, 3 त्रिक 9. अशा पद्धतीनं ही मांडणी चालू राहील. मग इथं भाग संपत नाही, या गोष्टीला शब्द वापरतात अखंड दशांश मांडणी आहे. अखंड काय तर भाग संपत नाही, अशा पद्धतीनं भाग चालूच आहे. पण या ठिकाणी 3 अंक बघा पुन्हा 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 त्याच क्रमाने आलेला दिसतोय. मग 3 अंक पुन्हा पुन्हा आला, याला शब्द वापरतात आवर्ती. याला शब्द काय वापरताय, आवर्ती. लक्षात घ्या, या दशांश म्हणजे ज्या संख्येची दशांश मांडणी अखंड आवर्ती असते, कशी असते, अखंड आवर्ती, त्या संख्येला सुद्धा परिमेय संख्या असे म्हणतात. अथवा ज्या संख्येची दशांश मांडणी खंडित असते त्याला पहा, आता व्याख्या जर म्हटली तर असं होईल, ज्या संख्येची दशांश मांडणी खंडित किंवा अखंड आवर्ती असते, या दोन्हीपैकी एक तर ही असू शकते नाही तर ही असू शकते. बघा, ही पण परिमेय संख्या आहे, ही पण परिमेय संख्या आहे. याची दशांश मांडणी ही खंडित आहे, या संख्येची दशांश मांडणी अखंड आवर्ती आहे. म्हणून ज्या संख्येची दशांश मांडणी खंडित किंवा अखंड आवर्ती स्वरूपाची असते त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. तर हेही तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. बेसिक कन्सेप्टवरच जास्त प्रश्न परीक्षेला विचारतात. ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत नसतात त्यावरच अधिक प्रश्न असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे, लिहून ठेवायचे, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहून याला क्लिअर करून घ्यायचे. चला, यानंतर आपण पुढच्या संख्येकडे जाऊया. पुढची जी संख्या आहे ती आहे आपली परिमेय संख्या झाली की अपरिमेय संख्या. हा, अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या कशाला म्हणायचे, अपरिमेय म्हणजे जी परिमेय संख्या नाही ती अपरिमेय. लक्षात घ्या, जी संख्या परिमेय नाही ती अपरिमेय संख्या आहे. मग ही अपरिमेय संख्येची व्याख्या, अपरिमेय संख्येला आय ने नाही दाखवत तर त्याला क्यू कॉम्प्लिमेंट, क्यू डॅश अशा चिन्हाने दाखवतात. परिमेय संख्येला कॅपिटल क्यू न दाखवतात, अपरिमेय संख्येला क्यू डॅश या चिन्हाने दाखवतात. किंवा क्यूच्या डोक्यावर असं सी काढतात, त्याला क्यू कॉम्प्लिमेंट असं म्हणायचं. क्यू कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट सेट ऑफ अ रॅशनल नंबर. तर हा आहे अपरिमेय संख्यांचा संच. किंवा दशांश मांडणीवरून याची व्याख्या होती, ज्या संख्येची दशांश मांडणी, ज्या संख्येची, लक्षात घ्या, ज्या संख्येची दशांश मांडणी ही काय असते, ज्या संख्येची दशांश मांडणी ही अखंड असते, अखंड, भाग संपतच नाही. ओके, अखंड व अनावर्ती असते. पण अनावर्ती, अनावर्ती याचा अर्थ
कोणताच अंक किंवा अंकगट पुन्हा पुन्हा येत नाही, अखंड व अनावर्ती स्वरूपाची असते त्या संख्येला स्वरूपाची असते अशा संख्येला काय म्हणायचं? अशा संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय संख्या म्हणतात. तर या ठिकाणी लक्षात घ्या, त्याचं उदाहरण घेऊया. समजा 1.101001000 या ठिकाणी बघा प्रत्येक वेळेस काय झालं, 1 आणि 0च अंक वापरलाय आपण. दशांशानंतर 1 आणि 0च येत आहेत, पण ते एका ठराविक क्रमाने येत नाही. प्रत्येक वेळेस शून्याची संख्या एकदा 1 न वाढत चालली आहे. पहिल्यांदा 2 1च्या मध्ये 1 0 होतं, मग पुढच्या 2 1 आणि 1च्या मध्ये 2 0 आले, मग परत 2 1च्या मध्ये 3 0 आहेत. अशा पद्धतीने 1 1 0 वाढत चाललं. मग या ठिकाणी काय झालंय, ही दशांश मांडणी अखंड आहे, कारण भाग संपत नाही. ओके, अखंड कशामुळे? भाग संपत नाही. आणि त्यानंतर अनावर्ती स्वरूपाची आहे, म्हणजे आवर्ती होत नाही म्हणून याला अनावर्ती म्हणतात. आणि अनावर्ती स्वरूपाची दशांश मांडणी म्हणजे अपरिमेय संख्या असते. मग असं दशांश रूप कोणत्या संख्येचं निघतं? आता तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी पहा 35/14, तर ही काय? ही दशांश मांडणी अनावर्ती येणार नाही. एक तर ही खंडित येईल अथवा ती काय असणार आहे? अखंड आवर्ती स्वरूपाची असणार आहे. अपरिमेय संख्या, तर कोणत्या प्रकारच्या संख्यांची दशांश मांडणी अखंड अनावर्ती असते? तर त्या ठिकाणी आपण समजा कर्णित 2 ही संख्या घ्या, कर्णित 3 यालाही आपल्याला शिकायचं आहे. कर्णी म्हणजे नेमकं काय? कर्णित 5 आहे, कर्णित 12 आहे. अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत की ज्यांचं वर्गमूळ निघत नाही, अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणू शकतो. आणि यांची दशांश मांडणी जर आपण काढली तर यांची दशांश मांडणी ही अखंड आणि अनावर्ती स्वरूपाची म्हणजे अशी येणार आहे. मग या संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. बरं, आता शेवटचा हा जो पहिला जो प्रकार होता संख्यांचा, त्यामधला हा शेवटचा प्रकार आहे वास्तव संख्या. त्याला इंग्रजीमध्ये रिअल नंबर्स म्हणतात आणि कॅपिटल R ने त्याला दाखवतात. वास्तव संख्या काय? तर सर्व परिमेय संख्या म्हणजे Q आणि सर्व अपरिमेय संख्या म्हणजे Q'. ओके, सर्व परिमेय आणि सर्व अपरिमेय यांचा समूह म्हणजे वास्तव संख्या आहे. म्हणजे जी संख्या तुम्हाला लिहिता येईल ती सर्व संख्या काय असते? वास्तव संख्या असते थोडक्यात. म्हणजे उदाहरणार्थ 5 लिहिलं तरी वास्तव आहे आणि -7 लिहिलं तरी वास्तव आहे. 9/12 ही वास्तव संख्या आहे. 18/-25 ही पण वास्तव संख्या आहे. कर्णित 7 ही पण वास्तव संख्या आहे. कर्णित 36 ही सुद्धा वास्तव संख्या आहे. ही परिमेय सुद्धा आहे, कारण याचं वर्गमूळ 6 निघतं. तर वास्तव संख्या म्हणजे काय? तर या ठिकाणी ज्या संख्येला म्हणजे परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा जो संच याला पण वास्तव संख्या असे म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्या. चला, त्यानंतर आता पुढे गेल्यावर आपल्याला अजून काही संख्येचे प्रकार शिकायचे आहेत, ज्यामध्ये समसंख्या आणि विषम संख्या. आता ही प्रकार महत्त्वाचे, याच्यावरही परीक्षेला प्रश्न असतात. समसंख्येला मराठीमध्ये समसंख्या आणि इंग्रजीत त्याला आपण इवन नंबर्स म्हणतो. ओके, इवन नंबर्स असे त्याला म्हणायचे. आणि इवन नंबर्स तर कोणत्या संख्यांना सम म्हणायचं किंवा इवन म्हणायचं? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या अंक गटातील कोणत्याही एक अंक येत असतो. ज्या संख्येच्या एकक स्थानावर या गटापैकी कोणताही एक अंक येतो, अशा सर्व संख्यांना समसंख्या म्हणतात. उदाहरणार्थ इथं पहा 5, 3, 2, 9 आणि शेवटी अंक यातला घेतला आपण 4, तर या गटातला अंक एकच स्थानावर आला म्हणून ही समसंख्या बनली. आता 9, 3, 2 आणि इथं 7 घ्या. बघा आता एकक स्थानावरचा अंक या गटातला आहे का? नाही, या गटातला नाही, म्हणून ही काय? समसंख्या नाही. मग जी संख्या सम नाही तिला विषम म्हणायचं, जी संख्या विषम नाही ती सम आहे. या दोन संख्यांची जोडी आहे. एक तर संख्या सम असते अथवा विषम असते, हे लक्षात ठेवायचं आहे. मग इथं संख्येमध्ये कितीही अंक अलीकडं आणि पलीकडं असू द्या, संख्येच्या अलीकडं आणि पलीकडं कितीही अंक असले
कितीही मोठी संख्या असली, म्हणजे थोडक्यात कितीही अंकी संख्या असली तर शेवटचा अंक बघून तुम्हाला सम आणि विषम हे सांगता येणार आहे. शेवटच्या एकक स्थानावर या गटातला अंक जर आला ती सम आहे आणि जर या गटातला अंक आला तर ती विषम आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानावर 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक येतो पहा, अशी संख्या विषम असते. इथं 3, 4, 5, 9 बघा, एकक स्थानावर या गटातला अंक आहे तर विषम संख्या आहे. जर एकक स्थानावर इकड 6 आले असतं, या गटातला अंक आला असता तर सम झाली असती. पुन्हा एकक स्थानावर 1 या गटातला अंक तर विषम झाली आहे. पुन्हा जर इकडचा अंक जर एकक स्थानावर 0 घेतला ते सम होते. तर सम आणि विषम हे कशावरही आहे, 2 गट लक्षात ठेवायचे. 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक, या गटातील कोणताही अंक एकक स्थानावर जर आला तर ती संख्या सम आहे आणि पलीकडच्या गटातून कोणताही अंक जर त्या संख्येच्या एकक स्थानावर आला तर ती विषम संख्या असते. तर त्यानंतर पहा, आता सम आणि विषम संख्या यांच्या क्रियाविषयींचे नियम. आता बेरीज वजाबाकी ह्या ज्या क्रिया आपण करतो, तर जर दोन समसंख्या, आता फक्त समसंख्यांचे 3 नियम लक्षात ठेवायचे तुम्हाला. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच येत असते. समसंख्यांची बेरीज काय येत असते, समसंख्या. 2 समसंख्यांची वजाबाकी ही सुद्धा समसंख्याच येते आणि समसंख्यांचा गुणाकार समच येतो. म्हणून हे नियम तुम्हाला लक्षात ठेवायची गरजच नाही. फक्त एवढं ध्यानात ठेवा, समसंख्यांवर बेरीज केली तरी उत्तर सम आहे, वजाबाकी केली तरी उत्तर सम आहे, गुणाकार केला तरी उत्तर समच आहे. हे 3 नियम तुम्हाला लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, पण माहीत असणं आवश्यक होतं. ऐनवेळी परीक्षेमध्ये गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे हे नियम तुम्हाला चांगले अवगत असावेत. आता विषम संख्यांच्या संदर्भात ते होतंय का बघूया. विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर काय येणार आहे, समसंख्या. उदाहरण बघा, 3 अधिक 5 2 विषम संख्या, यांची बेरीज करा, उत्तर याला 8. 2 विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या असते नेहमी. कधीच 2 विषम संख्यांची बेरीज ही विषम येत नाही, तर ती काय येत असते, समसंख्या येते. 2 विषम संख्यांची वजाबाकी सुद्धा समच येते. बेरीज आणि वजाबाकीसाठी उत्तर सम आहे, पण विषम संख्येला विषम संख्येनं गुणलं तर गुणाकार विषम संख्याच येतो. उदाहरणार्थ 3 गुणिले 5 बरोबर बघा 15. तर 3 गुणिले 5 15, 15 ही विषम संख्या आहे. म्हणजे 2 विषम संख्यांची बेरीज सम येणार, 2 विषम संख्यांची वजाबाकी सम येते, पण विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येतो. आणि तिसरं, आता एक संख्या सम आणि एक विषम जर घेतली तर काय होईल बघा. एक संख्या सम आणि एक विषम जर घेतली तर या ठिकाणी समसंख्या अधिक विषम संख्या, एक संख्या सम असेल आणि दुसरी विषम असेल, सम अधिक विषम बरोबर उत्तर काय येणार आहे, विषम येणार आहे. इथं पहा 6 अधिक 3 ही सम आहे, ही विषम आहे. उत्तर काय 9 म्हणजे विषम संख्या आहे. त्यानंतर समसंख्येतून विषम संख्या वजा केली तर विषम संख्याच येते. समसंख्या घ्या, या ठिकाणी 12 मधून 5 वजा करा, उत्तर काय येतं 7 विषम संख्याच येणार आहे. त्यानंतर समसंख्येला विषम संख्येने गुणल्यास, समसंख्या गुणिले विषम संख्या, समसंख्या घ्या 2 गुणिले विषम संख्या 3, उत्तर काय 6 म्हणजे समसंख्या. तर हे नियम पुन्हा पुन्हा वाचायचे, लिहून काढायचे. 1-2 वेळा लिहिले, 1-2 वेळेस वाचले तर हे नियम तुम्हाला चांगले लक्षात बसणार आहेत. ऐन वेळी कन्फ्युजन होत नाही. बरं, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या म्हणजे काय. आता मूळ संख्या कशाला म्हणतात, तर ज्या संख्यांना एक व त्या संख्यांनी भाग जातो अशा सर्व संख्यांना मूळ संख्या म्हणतात. ज्या संख्यांना एक व त्याच संख्यांनी भाग जातो, ज्या संख्या त्यांच्याच पाढ्यात येतात, अशा सर्व संख्यांना मूळ संख्या म्हणतात. इंग्रजीत त्याला प्राईम नंबर्स म्हणतो. आणि 1 पासून 100 पर्यंत अशा एकूण किती 25 मूळ संख्या आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत या ठिकाणी आपण बघूया. 2, 3, या ठिकाणी 2, 3 झालं, 5, 7, 11, 13, 17, 19, पुढे आहे 23, 19 झालं काय 23, 29, 31, 37, पुढे गेल्यावर 41, 43, 47, पुढे आहे 53,
53 झाल्यावर 59, 61, 61 झालं की मग आहे 67, 67 पुढे गेल्यावर 71, 73, 79, पुढं 79 झाल्यानंतर आता 83 आणि 89 आणि शेवटचे 97, अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत. या सर्व मूळ संख्या पाठ असल्या पाहिजे. लक्षात घ्या, या संख्या अशा आहेत की या त्यांच्याच पाढ्यात येतात, दुसऱ्या कोणत्याच संख्येच्या पाढ्यात येत नाहीत. आता या अगोदर जे दोन प्रकार बघितले आपण, सम आणि विषम यांची जोडी असते. एक तर संख्या सम होईल, नाही तर विषम असेल. एक संख्या सम असेल तर मग ती विषम असणार नाही, आणि जर ती विषम असेल तर ती सम असणार नाही. त्या पद्धतीने इथे मूळ आणि संयुक्त यांची जोडी आहे. जर संख्या मूळ संख्या असेल तर ती संयुक्त संख्या होणार नाही, आणि जर ती संयुक्त असेल तर ती मूळ संख्या होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. पण एक ही जी पहिली संख्या आहे ना, एक ही सगळ्यात पहिली नैसर्गिक संख्या, ही मूळही नाही आणि संयुक्त पण नाही. तर मूळ संख्या कुठून सुरू झाल्या, त्यामुळे 2 पासून सुरू झाल्या, आणि 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, अशा 25 मूळ संख्या आहेत, हे ध्यानात. आता पुढे गेल्यानंतर आहे संयुक्त संख्या. बघा, संयुक्त संख्या आताच आपण बघितलं, ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना आपण संयुक्त म्हणू. मग 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, याला काढून टाका. मग 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे. मग पहिली संयुक्त संख्या, सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. 5 ही मूळ संख्या आहे म्हणून ही इकडे येणार नाही, मग 6 आहे. नंतर 7 मूळ संख्या आहे, मग 8 नंतर 9, 10 या काय संयुक्त आहे. 12 ही संयुक्त आहे. 14 ही संयुक्त आहे. 15, 16 अशा प्रकारे संयुक्त संख्या आहेत. ओके, तर मग सर्व मूळ संख्यांचा संच हा अनंत आहे, सर्व संयुक्त संख्यांचा संच हा सुद्धा अनंत आहे. मूळ संख्या किती आहेत तर सांगता येत नाही, परंतु 100 पर्यंतच्या मूळ संख्यांवर जास्तीचे प्रश्न विचारले जातात, हे ध्यानात ठेवायचे. आणि जी संख्या मूळ आहे ती काय असणार नाही, संयुक्त असणार नाही. जी संयुक्त आहे ती काय असणार नाही, मूळ असणार नाही. जी सम आहे ती विषम नाही, आणि जी विषम आहे ती सम नाही, हे ध्यानात ठेवायचे. ह्या जोड्या ध्यानात ठेवायचं, सम विषम, सम आणि विषम. सम असेल तर विषम असणार नाही, आणि विषम असेल तर सम असणार नाही. मूळ असेल तर संयुक्त असणार नाही, आणि संयुक्त असेल तर मूळ असणार नाही. तर जोडमूळ संख्या आता पुढे गेल्यावर. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक येतो, 2चा फरक असतो, त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत, मी फक्त याला काय करतो, इथे त्याला मार्किंग करू आपण. बघा, ज्या मूळ संख्यांच्या जोडीमध्ये 2चा फरक येतो. आता बघा, 2 आणि 3 या 2 मूळ संख्या आहेत. मग 3 मधून जर मोठ्या मूळ संख्येतून लहान वजा केली, उत्तर काय आलं, 1 आलं. मग 2 व 3 या जोडमूळ संख्या होणार नाही. मग अशा जोडमूळ संख्या की ज्यांच्यातला फरक 2 असतो. इथं 3 आणि 5 बघा, तर 5 ही मोठी मूळ संख्या आहे, त्याच्यातून 3 वजा केले, उत्तर आलं 2. आता या ठिकाणी उत्तर 2 आलं, तर मग 3 व 5 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. पहा, लक्षात घ्या, जोडमूळ संख्यांच्या जोड्या आपण खाली लिहून घेऊन येतो. 3, 5 ही एक जोडी आहे. दुसरी जोडी आहे 5, 7, 2. त्यानंतर 11, 13. 11, 13 झालं की 17, 19. 17, 19. पुढे गेल्यावर काय, पुढे गेल्यावर 29, 31. 29, 31 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 41, 43. 41, 43. हा, 59, 61. 59, 61 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. त्यानंतर 71, 73 ही शेवटची जोडी. 71, 73 अशा 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. ह्या 4 आणि खालच्या ओळीतल्या 4. तर ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक येतो, अशा मूळ संख्यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. ही त्याची व्याख्या झाली. त्यानंतर आता सहमूळ संख्या म्हणजे काय.
तर सहमूळ संख्या म्हणजे अशा प्रकारच्या दोन संख्या की ज्यांचा सामायिक अवयव 1 हा असतो. उदाहरणार्थ पहा 30 आणि 31 घेऊ आपण, 30 आणि 31. तर 30चे जे मूळ अवयव आहेत किंवा 30चे जे अवयव आहेत, अवयव म्हणजे काय, तर 30चे अवयव याचा अर्थ 30चे विभाजक अवयव म्हणजे विभाजक म्हणजे 30ला भाग जाणाऱ्या संख्या. तर 30ला भाग जाणारी संख्या 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 5 नंतर 10 आहे, 6 पण आहे, 6ने भाग जातो 30ला, 6 आहे, 10 आहे, 10 नंतर 15 आहे आणि शेवटी 30 आहे. बरं, त्यानंतर 31चे अवयव आपण जर लिहिले, विभाजक लिहिले, तर 1 आहे, 1 न भाग जातो आणि 31. लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही मूळ संख्येला 2च अवयव असतात. त्याचे 2च, 1 आणि 30 संख्या. तर इथे 31 ही मूळ संख्या असल्यामुळं त्याचे अवयव 2च आहे, 1 व 30 संख्या. मग ज्या दोन संख्यांमध्ये 1 हाच सामायिक अवयव येतो, या ठिकाणी बघा आता इथं सामायिक अवयव जर आपण बघितला, इथं सामायिक अवयव जर आपण पाहिला, तर या दोन संख्यांमध्ये 1 हाच सामायिक अवयव आहे. सामायिक सामायिक म्हणजे असा की जो 30चा पण अवयव आहे आणि 31चा पण आहे, तर तो 1 सामायिक अवयव 1 आहे. म्हणून 31 व 30 व 31 या काय, या जोडमूळ संख्या आहेत, नाही या सहमूळ संख्या आहेत. यांना आपण जोडमूळ आहे, त्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. ज्या दोन संख्यांमध्ये 1 हाच सामायिक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. तर या सहमूळ संख्या आहेत. अजून एक उदाहरण घेऊ आपण. उदाहरणार्थ समजा 12 आणि 15 घ्या. तर 12 व 15, 12चे अवयव लिहा. तर 12चे जर आपण अवयव लिहिले तर 1, 2, 3, 4, 6 आणि शेवटी 12ने भाग जातो. 15 याच्या अवयव म्हणजे 1 न भाग जातो, 3ने जातो, 5ने जातो आणि शेवटी 15ने जातो. सामायिक अवयव जर लिहिले तर या ठिकाणी काय, सामायिक अवयवामध्ये लिस्ट बघा. तर पहिल्यांदा लिस्टमध्ये 1 असणार आहे, त्यानंतर इथं 1 आलेला आहे, इथं 3 आलेले आहेत, 1, 3 आणि 1 आणि 3 हे सामायिक अवयव आहे. 1 व 3 हे सामायिक अवयव आहे. मग 12 व 15 या दोन संख्यांचे सामायिक अवयव फक्त 1 नाही आहे, तो 2 आहेत. 1 व 3 या दोन संख्या आलेल्या आहेत, म्हणून ह्या सहमूळ संख्या नाही. सहमूळ संख्या नाही हे लक्षात ठेवायचंय. मग सहमूळ संख्या कशाला म्हणायचंय, तर ज्या दोन संख्यांमध्ये 1 हा सामायिक अवयव असतो अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. त्यानंतर पहा त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या काय, तर 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, 2 क्रमवार येणारे, आपण क्रमवार पहिल्यांदा एकदम सुरुवातीला बघितलं होतं, 3 व 4 या एकानंतर एक येणारी संख्या आहे, म्हणून 3 व 4 क्रमवार संख्या आहेत. क्रमवार अथवा क्रमागत. आता या 2 क्रमागत संख्यांचा गुणाकार भागिले 2, मग जे उत्तर मिळणारे ते त्रिकोणी संख्या असणारे. मग 2ने 4ला भाग दिल्यास इथं उत्तर 2 येतंय. मग 3 गुणिले 2 म्हणजे 6. 6 ही त्रिकोणी संख्या आहे. 10ला पुढची संख्या 11ने गुणा भागिले 2, मग 2ने कशाला भाग जातो, यापैकी 10ला भाग जातो, 5 10. 5 गुणिले 11 म्हणजे 55. 55 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर अशा प्रकारे कोणत्याही दोन संख्या की क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले 2 जे उत्तर येणारे ते त्रिकोणी संख्या. 31 गुणिले 15 तर 15 1 15शी 5, हातचा 1 15 1 45 1 46, तर 465 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, त्रिकोणी संख्या म्हणजे 2 क्रमवार येणाऱ्या संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. आणि क्रमवार संख्येमधल्या लहान संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया असे म्हणतात. काय म्हणायचं, लहान संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया असे म्हणतात. हे ध्यानात ठेवा.
बर, त्यानंतर आता चौरस संख्या आहे. चौरस संख्या, चौरस संख्येलाच आपण वर्ग संख्या असं म्हणतो अथवा पूर्ण वर्ग संख्या असंही म्हणतो. त्याला चौरस संख्येला वर्ग संख्या किंवा पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात. पूर्ण वर्ग संख्या. मग त्या कोणकोणत्या आहेत? तर चौरस संख्या म्हणजे उदाहरणार्थ समजा इथं पहा 36. आता 36 ही कशाचा वर्ग आहे? तर 36 ही 6चा वर्ग आहे, म्हणून 36 ही काय? चौरस संख्या आहे. 100 कितीचा वर्ग आहे? तर 100 हे 10चा वर्ग आहे, म्हणून 100 ही काय? चौरस संख्या आहे. बरं, मग सर्वात लहान चौरस संख्या कोणती आहे? 4. तुम्ही म्हणाल सर 1 ही सुद्धा पूर्णवर्ग संख्या आहे, 1चा वर्ग आहे. पण ज्या संख्येची मांडणी केल्यास, म्हणजे ज्या संख्येची मांडणी आपल्याला हे पॉईंटच्या बिंदू रूपात केली तर आपल्याला एक चौरस मिळतो, त्याला आपण चौरस संख्या म्हणतो. तर 1ची तशी होणार नाही, 4ची होते. पहा, हे 4ची मांडणी चौरस रूपात होते. त्यानंतर 4 नंतर पुढचा जो वर्ग आहे तो 9 आहे, तर 9ची मांडणी चौरस रूपात कशी होते बघा. अशा प्रकारचे बिंदू आपल्याला या ठिकाणी मांडून एक चौरस तयार करता येतो, म्हणून या संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात. थोडक्यात पूर्ण वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या, हे ध्यानात ठेवायचं आहे. आणि शेवटी एक कर्णी संख्या. आता कर्णी संख्या, तर या ठिकाणी n-व्या मुळात a हे ध्यानात ठेवायचं. n-व्या मुळात a, n-ला करणीचा कोटी म्हणतात. n-ला करणीचा काय म्हणायचं? कोटी. a ला कर्निस्थ संख्या म्हणतात. कर्निस्थ संख्या a. ओके. त्यानंतर हे असं जे चिन्ह आहे, चिन्ह थोडं व्यवस्थित काढतो. असं जे चिन्ह आपल्याला येत असतं, असं या चिन्हाला आतापर्यंत तुम्ही वर्गमूळ म्हटले, पण याला वर्गमूळ न म्हणता याला कर्णी चिन्ह असे म्हणतात. हे ध्यानात ठेवा. जनरली आपण वर्गमूळ म्हणतो, पण मुख्यतः याचं नाव कर्णी चिन्ह आहे. बरं, या ठिकाणी इथं कोणतीच संख्या दिसत नाही. जसं इथं n दिसत होतं, इथं कोणतीच संख्या दिसत नाही, म्हणजे इथं 2 असतं. मग कर्णीचा कोटी जेव्हा 2 असतो म्हणजे दिलेला नसतो म्हणजे ते असं असतं. म्हणजे असा कोटी 2 जेव्हा असतो त्यावेळेस तो लिहित नाही तिथं. आता समजा x हे चल आहे, x चलाच्या समोर इथं संख्या आहे, तर xचा सहगुणक याला 3 म्हणू. पण इथं y चल आहे, yच्या समोर संख्या दिली नाही, इथं दिलीच नाही, म्हणजे याचा अर्थ याचा सहगुणक 1 आहे. तसं ज्यावेळेस कोटी दिला नाही त्यावेळेस कोटी काय असतो? 2 असतो. आणि 2 कोटी दिला याचा अर्थ याला वर्गमूळ म्हणतात. याला काय म्हणतात? वर्गमूळ असं म्हणायचं. आणि जर 3 कोटी जर असेल, अशा प्रकारे 3 जर कोटी दिला तर याला म्हणायचं घनमूळ. काय म्हणतात याला? घनमूळ. मग जेवढ्या प्रकार जी संख्या कोटी म्हणून आपल्याला दिलेली आहे तेवढं मूळ असतं. 5 जर कोटी दिला तर 5वे मूळ, 7 कोटी दिला तर 7वे मूळ. तर या ठिकाणी लक्षात घ्या कर्णी चिन्ह, त्यानंतर कर्निस्थ संख्या, कर्णीचा कोटी, आणि आता कर्णीची व्याख्या. कर्णीच्या व्याख्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी, 3 नियम, 3 अटी लक्षात ठेवायच्यात. पहिली अट बघा, n-व्या मुळात a. अगोदर याला n-व्या मुळात a हे ध्यानात ठेवा. जर n ही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या असेल, काय n ही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या, n ही कशी आहे? n नैसर्गिक संख्या आहे पण 1 पेक्षा मोठी आहे. थांबा, इथे त्याला आपण व्यवस्थित लिहून काढू. n-व्या मुळात a यामध्ये पहिला नियम आहे, n ही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या आहे. n ही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या आहे. नंबर 2 नैसर्गिक संख्या. नंबर 2 a च्या जागेवर आलेली जी कर्निस्थ संख्या आहे, याला कर्निस्थ संख्या म्हणतो आपण. a ही धनपरिमेय संख्या आहे. काय? धनपरिमेय. धनपरिमेय याचा अर्थ ती धन असली पाहिजे, ऋण असता कामा नये. धनपरिमेय संख्या, मग ती कोणत्या प्रकारची असो द्या, फक्त धनपरिमेय असेल. आणि नंबर 3 n-व्या मुळात a. n-व्या मुळात a ही मांडणी ही अपरिमेय संख्या असेल. ही काय असेल? अपरिमेय संख्या असेल. तर
एनव्या मुळात एला करणी असे म्हणतात. एनव्या मुळात एला काय म्हणायचं? करणी असे म्हणतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि मग करणी कोणकोणत्या आहेत तर आपण अगोदरही शिकलो. ही 2 करणीत 2 वर्गमुळात 2 ही करणी संख्या आहे. वर्गमुळात 3 करणी संख्या आहे. वर्गमुळात 7 करणी संख्या आहे. वर्गमुळात 17 5व्या मुळात 12 ही पण करणी संख्या. हे सगळे करणी संख्येची उदाहरणं आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, संख्या व संख्या प्रकारावरील हा जो व्हिडिओ आपण घेतलाय, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. कारण तुमच्या कमेंटची मी वाट पाहणार आहे. तुम्ही केलेल्या कमेंटवरच मी तुमच्यासाठी किती चांगले व्हिडिओ बनवू शकतो हे डिपेंड असणार आहे. त्यामुळं कमेंट जरूर करा, कळवा. आणि आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण येणाऱ्या म्हणजे आता अशा प्रकारची सिरीज आपली या चॅनलवर कंटिन्यू येत राहणार आहे, ज्यामुळं तुम्हाला गणिताचा बेसिक म्हणजे अतिशय मुळातून आपण अभ्यास त्याचा करणार आहोत. सगळे नियम गुणधर्म वगैरे हे सगळं आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. आणि तेही आपल्याला तुम्हाला या चॅनलवर सगळ्यांना पाहता येईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ थांबूया. धन्यवाद.